8 वर्षाच्या वयामध्ये 11,000 व्होल्ट या विजेच्या ताराचा झटका लागला आणि ह्या पायल नागच्या दोन्ही हात आणि पाय हे डॉक्टरांना मजबुरीनं कापावे लागले. अशी प्रेरणादायी आज कहाणी आपण बघणार आहोत. नमस्कार, मी अजमेर सर, जनता न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. बघा, शीतल देवी ही पॅरा ऑलिम्पिक विजेती मेडल विजेती आहे. कांस्य पदक भारतासाठी जिंकले. त्या महिलेला हरवण्याचं काम आणि इतिहास घडवण्याचं काम ह्या पायल नाग त्या विद्यार्थिनीने केलंय. जगातील सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, आई वडिलांसाठी आणि सगळ्यांसाठी ही प्रेरणादायी कहाणी आपण पाहणार आहोत. आणि सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायचंय. तर या ठिकाणी व्हीलचेअर वर आपण बघत आहोत की या मुलीला 2 पाय नाहीत आणि या ठिकाणी दोन्ही हात नाहीत, तरी पण या मुलीकडे जिद्द आहे आणि एक काय आहे, स्वप्न आहे. त्या स्वप्नाच्या जोरावर तिनं काय केलेलं आहे, जग जिंकलेलं आहे आणि जग जिंकता येतं हे तिनं सिद्ध केलेलं आहे. या जे मुलीचे जे कोच आहेत, आर्मी ऑफिसर वेदवान यांनी या मुलीला याची क्षमता ओळखली, कारण का तोंडाने पेन्सिल धरून ही चित्र काढत होती. अनेक स्पर्धेमध्ये ही प्रथम आलेली आहे. या स्पर्धेसाठी तिनं स्वतः प्रयत्न केलेला आहे आणि तिच्यासाठी एक लाईक आणि एक शेअर तर 100% आवश्यक आहे. या ठिकाणी आता बघा, आपण पुढे त्याची माहिती बघणार आहोत. हे तिच्या दवाखान्यामधला फोटो आहे की कसं प्लास्टर करावं लागलं. 11,000 व्होल्ट म्हणजे काय चेष्टेचा विषय नाही. या ठिकाणी मृत्यू सुद्धा होऊ शकला असता, पण थोडक्यात तिच्या निसर्गामध्ये किंवा देवाला हिच्यासाठी काहीतरी एक इतिहास घडवायचा होता म्हणून ही वाचली आणि तिने हार मानली नाही. एक मुलगी जग जिंकू शकते, तर आपण एक साधी परीक्षा का पास होऊ शकत नाही? आणि एक परीक्षा नापास झालं म्हणून काय झालं, आपण दुसऱ्या 10 परीक्षा पास करू शकतो. सर सलामत तर पगडी 50 ही एक म्हण आहे. तर लक्षात राहू द्या, वेअर देर इज अ विल देर इज अ वे. इच्छा आहे तिथे मार्ग सुद्धा आहे. तर हा फोटो आपण आपल्या वॉलपेपरवर ठेवून स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकतात. आता विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या अभ्यासासाठी कंटाळा येतो, पण ते काय, त्याच्यात आत्मविश्वासाची कमी असते, त्यांचं ध्येय लहान असतं, त्यांची जी जिद्द आहे ते खूप लहान असते. आपण बघूया पुढे माहिती. बघा, हात पैर नाही फिर भी हौसला पुरा. पायल नाग हिनं हे मेडल जिंकलेलं आहे आणि भारतासाठी हिनं स्पर्धा जिंकलेली आहे. भारत देशासाठी. भारतामध्ये 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश आणि जवळपास 700 ते 800 जिल्हे आहेत. पण तरी सुद्धा अशा लोकांची प्रेरणादायी कहाणी मोठ्या चॅनलवरती कमी दाखवली जाते. विद्यार्थ्यांना अशी माहिती मिळत नाही, तर सोशल मीडियावर इतर चुकीच्या माहितीमध्ये विद्यार्थी आपला व्यस्त आहे. तर या ठिकाणी पुढे बघा, ही आहे शीतल देवी. ही सुद्धा दोन्ही हात नसणारी एक मुलगी आहे आणि 19 वर्षामध्ये हिनं सुद्धा काय केलेलं आहे, ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी पदक जिंकलेलं आहे आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तिला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. या शीतल देवीला हरवण्याचं काम ह्या पायल नाग विद्यार्थिनीने केलेलं आहे आणि छत्तीसगड रायपूर या ठिकाणी तिच्यासोबत ही वयाच्या 8व्या वर्षी घटना घडलेली आहे. तर बघा, ओडिसा की बेटी पायल नागनेराचा इतिहास बघा. ही बँकॉक पॅरा सिरीज मध्ये 2026 मध्ये एकमेव अशी मुलगी आहे ज्यामध्ये 4 विकलांग म्हणजे चौपट विकलांग आहेत. 2 हात आणि 2 पाय. बघा, चौपट. तर लक्षात राहू द्या की विकलांगतेची कॅटेगरी, त्यालाच आपण दिव्यांग म्हणतो, डिफरंटली एबल पर्सन म्हणतो. तर तिनं आपल्या खांद्याच्या बाजूला हे काय केलेलं आहे, पॅरा आर्चर, तिरंदाज म्हणून तिनं पदक जिंकलेलं आहे. तर खांद्याला आपल्या धनुष्य बाण अडकून काय केलेलं आहे, तिनं हे मेडल जिंकलेलं आहे. आणि जी मुलगी ऑलिम्पिक खेळली तिला हरवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून हार मानून जमत नाही. आणि दोघीचे जे ट्रेनर आहे तर ते वेदवान, जे आपण बघितलं त्यांचा आपण फोटो पुढे पाहणार आहे, त्यांनी ह्या विद्यार्थ्यांना ट्रेन केलेले आहे. मग या विद्यार्थ्यांच्या अडचणीपेक्षा तुमच्या अडचणी खूप कमी आहेत. तुम्हाला दोन्ही हात आहेत, तुम्हाला दोन्ही पाय आहेत, तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्वतः करता येते. फक्त कमतरता आहे ते जिद्दीची आहे. तुमच्याकडे हजार असे बहाणे आहेत, हजार असे कारणे आहेत, हजार असे एक्सक्युजेस आहेत जे तुम्हाला कुठलंही काम करू देत नाही. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लहान लहान गोष्टीमध्ये व्यस्त आहेत. जेव्हा स्वप्न आभाळा एवढं असतं त्यावेळेस माणसाला इकडे तिकडे बघायचा वेळ नसतो. आणि अशा माणसांचे वॉलपेपरवर, आपल्या मोबाईल मध्ये वॉलपेपर असले पाहिजे, घरामध्ये एक तरी फोटो असला पाहिजे, स्टडी रूम मध्ये एक तरी फोटो असला पाहिजे, तरच आपला विद्यार्थी हा प्रगती करू शकतो. कारण का निगेटिव्ह लोकांची संगत जास्त आहे आणि पाय वळणाऱ्यांची संख्या भरपूर जास्त आहे. तुमचं हे चुकलं, तुम्ही हे करू शकत नाही, हे आपल्या ग्रुप मधलेच लोक आपला पाय पाठीमागे ओढत असतात. पण हार मानायचे नाही. अलग लक्षात, ज्या ठिकाणी म्हटलं असतंय की बाबा बघा, लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
तर या ठिकाणी या दोन्ही मुलींना मेडल जिंकून हसत हसत त्यांचे जे एक हास्य आहे हे जगाला ऊर्जा देणार आहे, प्रत्येक माय बापाला ऊर्जा देणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्याचे जे आई वडील आहेत हे बांधकाम कामगार आहेत. कोणते कामगार आहेत? बांधकाम. प्रत्येक राज्यामध्ये त्यांना कामासाठी जायचंय. आणि बघा ह्या विद्यार्थ्यांना इतिहास घडलाय. म्हणूनच बघा श्रीमंताच्या पेक्षा गरिबीतील विद्यार्थी इतिहास घडवला. जगाचा इतिहास वाचून बघा, उद्योग असेल, राजकीय क्षेत्र असेल, कुठलाही क्षेत्र असेल, गरिबीतील विद्यार्थ्यांना इतिहास डबल रचलेला आहे. म्हणून इतिहास हा कसा असा तसा लोकांचा बनत नाही, हा फक्त जिद्दी लोकांचा आहे. आणि विविध राज्यामध्ये यांना काम करावं लागलं, त्यांना अनाथ आश्रम मध्ये राहावं लागलं. विद्यार्थी मित्रांनो बघा, अनाथ आश्रमामध्ये राहावं लागलं. आणि त्यानंतर तिनं तोंडामध्ये पेन्सिल धरून पहिल्यांदा चित्र काढायला शिकली. त्या स्पर्धेमध्ये प्रथम येऊन नंतर तिनं तिरंदाजीचा प्रयत्न सुरू केलेला आहे. हे बघा, हे त्यांचे कोच आहेत ज्यांनी यांना ट्रेन केलेलं आहे. आणि एका शिक्षकामुळं हे जग तिला सलाम करत आहे. तर लक्षात राहू द्या, आपले कोच सुद्धा चांगले असणं महत्वाचे आहे, तर आपण जगामध्ये उंच ध्येय गाठू शकतो. तर पायल नागनं ही जी छत्तीसगड रायपूर या ठिकाणची जी मुलगी आहे, तर तिनं जे हे यश मिळवलेले तिच्या जिद्दीच्या जोरावर, ते आपण सुद्धा मिळवू शकतो, हे आपण पाहू शकतात. हे बघा, हे शीतल देवी, हिला ट्रेन करणारे सुद्धा तेच आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांनी जग जिंकले. आणि अशा स्टोरी आपण पाहिल्या पाहिजेत. धन्यवाद. किती मिनिटं